जय श्री कृष्ण. हॅपी फादर्स डे. ध्यानाच्या वेळेस तसं तुकाराम महाराजांच्या अभंगाची काठी हाती धरून स्मरणरूपी वाटचाल केली. तो विठोबा, तो पांडुरंग, तो श्रीहरी, रंग, श्रीनाथ, तो श्रीकृष्ण. कृष्णं वंदे जगद्गुरुम. मोक्ष संन्यास योग 18व्या अध्यायात 28व्या श्लोकापर्यंत पोहोचलो होतो. 26, 27, 28 या 3 श्लोकांमध्ये सात्विक, राजसिक आणि तामसिक कर्ता कसा असतो. डुअर, परफॉर्मर, कार्यकर्ता. मुक्त संगो, अनहमवादी, धृती उत्साह समन्वित, सिद्ध असिद्ध निर्विकार करता सात्विक उच्यते. सात्विक कर्त्याचे लक्षण सांगून झाले होते. फळाच्या अपेक्षेपासून मुक्त असतो. अनअहमवादी, अहमवाद नाही, मीपणा नाही. धैर्य धारण करून धृती, उत्साही, एंगेज्ड विथ एंथुसियाझम. समन्विता, बॅलन्स्ड, नुसतंच उत्साही नाही, नुसतंच धैर्य नाही. सिद्ध असिद्धी निर्विकार, डिस्टॉर्टेड विजन नाही आहे, कंटॅमिनेटेड नाही आहे की जर होणार असेल तर नीट करून, नसेल तसंही होणार तर मग कसंही सोडून देऊ. विकार नाही आहे फळाच्या अपेक्षेचा. सड कीड नाही लागली आहे, रॉट नाही लागलाय, मोल्ड नाही लागलाय अपेक्षांचा. असा करता सात्विक उच्चते. ऐकलं मागच्या वेळेस. रागी कर्म फल प्रेप्सु लुब्धो हिंसात्मक शुची, हर्ष शोकान्वित करता राजस परिकीर्तिता. कर्मफळाच्या आकांक्षे, प्रेप्सून, इन्स्पायर्ड बाय, मोटिवेटेड बाय. काय हे करून आले, केवढं जोरदार काम करून आले, केवढी मोठी पार्टी दिली, किती लोकांना बोलवलं, किती पदार्थ ठेवले, किती छान छान व्यवस्था केली. बापरे, याच्या मुळात काय आहे? व्हॉट इज द इन्स्पिरेशन? फलप्रेप्सू, फळाची अपेक्षा. कसं फळ? इंट्रिन्सिक फळ, एक्सट्रिन्सिक फळ, जस्ट निरनिराळे, सटल. हेचा आत्मको अशुची, हर्ष शोकान्वित करता. एक्साइटेड आहे किंवा डिजेक्टेड आहे, डिपेंड्स. आणि तिसरं तामस करता अयुक्त, प्राकृत, स्तब्ध, शठो, नैष्कृती, कवलसा, विषादी, दीर्घसूत्री करता तामस उच्चते. दीर्घसूत्री म्हणजे लेझी, आळशी, लथर्जी. हे खूप धक्के देत ढकलत 10 वेळा आठवण करत अनुनय विनय विनंती करत कसं तरी करून थोडंफार धड अर्धवट करून घेतलं काम. ते दीर्घ सूत्री, स्लो, ड्रॉन आउट, प्रोलॉन्ग. विषादी, सेट इन नेगेटिव्ह. ओरिजिनल सेटिंग जसं नेगेटिव्ह आहे ते धक्के देऊन वर उचलून केलं की पुन्हा विषाद मध्ये. जसं पहिल्या अध्यायात अर्जुनाची अवस्था होती. आलसः, आळशी, इनर्शिया. एनर्जाइज सतत करावं लागेल, ऍक्टिव्हेट करावं लागेल, ऍक्टिव्हेशन एनर्जी द्यावं लागेल. असं. निष्कृती, अनकेअरिंग, डिसरिगार्डिंग, व्हॉटएव्हर ॲटिट्यूड. जशी शठ हो. आणि मग त्याच्यामध्ये काहीतरी कट कारस्थान, काही शठपणा करणं. प्लॉटिंग, स्कीमिंग. स्तब्ध, immovable, stubborn, dud, obstinate, हेकडी, जिद्द.
करायचं नाही आणि काहीतरी दुसरा तर्क वितर्क सांगून ते सिद्ध करणं. प्राकृत आहे अशी ज्यांची स्वभाव जसा त्यांचा असा झालाय अयुक्ता, इग्नोरंट, हे तामसिक कर्ताचे लक्षण सांगितले. आता बुद्धिर्भेदम धृतश्चैव गुणस्तस्त्रिविधम शृणु प्रोच्यमान शेषेण पृथक्त्वेन धनंजय. बुद्धी सात्विक, राजसिक, तामसिक तीन प्रकारची असते हे समजून घेतो म्हणतो. तुझ्या समोर जे उभे आहे तुला खूप वाटते आहे की अरे तर माझे गुरु आहेत. गुरुही तामसिक असू शकतात, राजसिक असू शकतात, सात्विक असू शकतात. गुरु पण तोच गुरु कधी सात्विक, कधी राजसिक, कधी तामसिक असू शकतो, किंवा त्याच ठिकाणी उभे असलेले तीन गुरु एक सात्विक, राजसिक, तामसिक असू शकतो त्याच वेळी त्याच काळी. गुणांचा कारण गुणसंग अस्य सद असद योनी जन्मसु, हे 13व्या अध्यायात आपण ऐकलं होतं. त्यावेळी मी म्हटलं तर हा ज्ञान योग आहे. जसा 13वा अध्याय क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग, त्यातला हा अर्धा श्लोक महत्वाचा आहे. कारण गुण संग असत्य सत असत योनी जन्मसु. चांगला वाईट जो व्यक्ती दिसतो, चांगला वाईट जो स्वभाव दिसतं, कोणाचं चांगलं वाईट वागणं बोलणं आचार विचार जे दिसतं, त्याचं कारण एकच आहे. तो म्हणतो तो व्यक्ती वाईट नाही आहे, व्यक्ती तामसिक नाही आहे, व्यक्ती सात्विक राजसिक, हे गुरु चांगले हे गुरु वाईट असं नाही आहे. कारण गुण संग असे, असोसिएशन कसं आहे, संघ कोणाचा आहे, हँग आउट कुठे होतात आहे, विचार मनात कुठल्या विचारांना प्राधान्य देतोय, थारा देतोय आणि कुठल्या विचारांना धक्के देऊन हाकलून देतोय, नाही असा त्याने ठरतं चांगलं वाईट सत असत. 13व्या अध्यायात होता. हे 18व्या अध्यायात आपलं पुन्हा परत येऊ. हे धनंजय, अब तो बुद्धि का और धृति का भी गुणों के अनुसार तीन प्रकार का भेद मेरे द्वारा संपूर्णता से विभाग पूर्वक कहा जाने वाला सुन. बुद्धी म्हणजे आपले विचार शक्ती आणि धृती म्हणजे धैर्य. हे ह्या दोन्हीचे तीन तीन प्रकार समजून घे. तर 30वा श्लोक आता, प्रवृत्तीं च निवृत्तीं च कार्य अकार्य भयाभय बंध मोक्षम च या वेत्ति बुद्धि सा पार्थ सात्विकी. हे पार्थ, जो बुद्धि प्रवृत्ति मार्ग और निवृत्ति मार्ग को, कर्तव्य और अकर्तव्य को, भय और अभय को तथा बंधन और मोक्ष को यथार्थ जानती है, वह बुद्धि सात्विकी है. क्लॅरिटी जिथे आहे ज्या बुद्धीमध्ये, विचारांमध्ये, सद असद विवेक बुद्धी सॉर्टेड आहे, ज्याला म्हणतो आपण सॉर्टेड आहे, क्लॅरिटी आहे, समज आहे, सगळ्यांजवळ असते. पण ज्यांनी विचार केला, जिनी वेळ घेतला, ती सॉर्टेड आहे. समजून घ्यायला म्हणजे थोडा केला थोडा पुन्हा उच्छृंखल स्वभाव आहे, ती टँगल्ड अप आहे. आणि ज्यांनी लक्षच नाही दिलं, ज्यांनी काही विचार नाही केला, तो अनसॉर्टेड आहे, एकदमच गुंता झालेला आहे, कन्फ्युज्ड आहे. जसं सुरुवातीला अर्जुन एकदम कन्फ्युज होते, एवढे एकदम समोर पाहून. सॉर्टेड होता पण एकदम भडीमार, एकदम तुफान आला समोर. आजोबाही तिथे आहे, मामाही तिथे आहे, गुरुही तिथे आहे, चुलत भाऊही तिथे आहे, सगळेच्या सगळे तिथे दिसून आले. राजगुरु तिथे आहे, कुलगुरु तिथे आहे, धर्मगुरु, दीक्षागुरु, शिक्षागुरु सगळेच तिकडे दिसून आले. म्हणजे माझीच काहीतरी गल्लत होत असणार. मी काहीतरी एवढे सगळेच्या सगळे एकदम चुकू नाही शकत. आम्ही एकदम कसं काय इकडे उभा आहे 5 जण मागे. एकदमच गुंता होऊन गेला, जशी त्याची बुद्धी अयुक्त होऊन गेली. इथे सात्विक बुद्धीचं काय सांगितलं, प्रवृत्तींच्या निवृत्तींच्या. वृत्ती म्हणजे वेव, रिपल, समोर जाण, शांत वेव ती निवृत्ती, रिसिडिंग, की बस झालं आता निपटण्या समेटण्याचं, आटोपण्याचं, गुंडा म्हणजे लेट्स रॅप अप, आटपा आता चला, ती निवृत्ती. आणि अरे चलो आओ 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 सगळं करते अजून, हा चला बरं आता हे आता ते अजून तिथे.
ती प्रवृत्तींच्या निवृत्तींच्या यांच्यामधला फरक, याचा इलाज, याचे इफेक्ट, कुठल्या वेळी प्रवृत्ती योग्य आहे, कुठल्या वेळी निवृत्ती योग आहे का, याच्यावर नियंत्रण. प्रवृत्तीच्या वेळी प्रवृत्ती, निवृत्तीच्या वेळी निवृत्ती. च म्हणजे अँड, कार्य अकार्य, च भयाभय, काय करायला काय नको करायला, कुठल्या वेळी तेच कार्य करायला, तेच कार्य कुठल्या वेळी नको करायला, कुठल्या जागी, देशे कालेच्या पात्रेच्या. 17व्या अध्यायात आपण ऐकलं होता, 3 फिल्टर्स लावायला. कुठल्या, काय बोलतो आहे, काय विचार करतो आहे, कसं आचरण करतोय, त्याच्यावर पट 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 ट्रिपल वास्ट. आपण म्हणतो इथे अमेरिकेत स्पेनच काही पालकांना दिल्लीला ते ट्रिपल वास्ट. पहिलं तोडलं तर अगदीच माती माती मातीच येते, कारण आत्ताच उपटला आहे. फळ एकदा वॉश करून त्याच्यामध्ये अजूनही बारीक बारीक लागलेले आहे, कारण शक्य आहे किडे माकोडे राहू शकतात. तर डबल वॉश. आता डोळ्यांनी दिसत नाही, पण कदाचित असणार कुठेतरी, किंवा त्याच्या खाली दिसत नाही, ते असेल. एकदा असं करू, अजून एकदा धुवून घेऊ. ट्रिपल वॉश. आता असेल ते असेल, तुम्ही तुमच्या घरी जाऊन करून घ्या पाहून, पण हे एकदम ऑलमोस्ट गॅरंटीड स्वच्छ पालक आहे हा. आणि असं त्याच्यावर लेबल राहते ट्रिपल वॉश. तसे हे नी ट्रिपल फिल्टर दिलं आहे. काय विचार करून राहिलो आहे, काय बोलून राहिलो आहे, काय आचरण माझं कसं आहे, देशे कालेच्या पात्रेच्या, 60-60-60 पहिले लावून द्या. ही जागा बरोबर आहे का, या जागेच द राईट प्लेस फॉर मी टू टॉक लाईक दिस, फॉर मी टू थिंक लाईक दिस, फॉर मी टू ऍक्ट लाईक दिस. हो ठीक आहे, योग्य आहे, अयोग्य नाही. ओके, मग काळ हा बरोबर आहे. इज दिस द राईट टाइम. वेळी अवेळी कुठल्या वेळी काय बोलायला हवं, कुठल्या वेळी कसं काय नको बोलायला, किती बोलायला हवं, किती नको बोलायला. हो हे ठीक, काही बरोबर, हीच वेळ आहे. ठीक आहे, मग पात्र ज्याच्याशी मी बोलते आहे, ज्याला हे सगळं उपदेश खूप सांगून राहिलं आहे, खूप समजावून सांगून राहिला आहे, योग्य तरी आहे का, कदर आहे का त्यांना, त्याचा सदुपयोग करतील की ऍक्च्युली दुरुपयोग करतील. जाऊन तो विचार, ते 3 फिल्टर झाल्यावर तिथून पास झालं तर ओके, मग आता आपली आपली बुद्धी वापरायच्या पलीकडे. हे 3 सगळ्यांसाठी सगळ्या परिस्थितीमध्ये फिल्टर सांगितलंय. याच्यानंतर जसं तुम्ही घरी न्या तुमचा पालक 3 वेळा धुवून दिलाय, तर तुम्ही केव्हा वापरता, केव्हा उघडता, कसा ठेवता, फ्रीजमध्ये ठेवता की बाहेर ठेवता, ताबडतोब करून खाता की 8 दिवसांनी खाता, ते मग तुम्ही डबा उघडल्यावर त्याच्यातलं पहा, जे काय जसं असेल तसा. तसं हे 3 फिल्टर्स मधून गेल्यावर ना डिपेंड्स याच्या पलीकडे. तसे हे ते कार्य अकार्य साठी म्हणून ते आठवलं म्हणून सांगितलं. भय अभय, कुठल्या गोष्टीचा भीती वाटायला हवी आणि कुठल्या गोष्टीबद्दल भीती नको वाटायला, कुठल्या वेळी कोणाबद्दल भीती वाटावी. पुन्हा देशे कालेच्या पात्याचा, वेन शुड आय बी अफ्रेड, व्हॉट शुड आय बी अफ्रेड ऑफ. कशाची भीती वाटण्याची आवश्यकता नाही. भया अभय ना, हे 16व्या अध्यायाच्या सुरुवातीलाच ऐकलं, अभयम सत्व संशुद्धी. तर मला मी मागच्या सत्रात, या सत्रात की हिंदीवाल्या सत्रात सांगितलं, तर मला एकदा मी काना दोघंच होते, एकदा त्यांनी विचारलं, आर यू अफ्रेड ऑफ एनिथिंग बाबा. आदर्श डे आहे, तर त्यांनी सांगतो, डू यू हॅव एनी फिअर, आर यू अफ्रेड ऑफ एनिथिंग, तुला काही भीती वाटते का. हो मला वाटते. कशा, किती, कोणाची वाटते, हु आर यू अफ्रेड ऑफ. इट्स नॉट अ हु, इट्स अ व्हॉट. व्यक्तीची नाही भीती वाटत मला, कुठल्याच परिस्थितीची वाटते. कोणत्या परिस्थितीची भीती वाटते, आर यू अफ्रेड किंवा मग गरीब होऊन जाऊ, कोणी जीवनातून निघून जाईल, किंवा तुला रोगराई होईल, हे सगळं त्यांनी नाही म्हटलं. पण परिस्थिती म्हणजे काय, लाईक व्हॉट यू मीन, त्यात मुलं कशी बोलतात, व्हॉट यू मीन. परिस्थितीची भीती वाटते. त्याला म्हटलं का ना, मला अधर्म न हो माझ्या हातून, ही भीती वाटते, कारण की आय एम स्टिल अफ्रेड. मला अजूनही वाटते, शक्य आहे माझ्या त्यांनी अधर्म होऊ शकतो, खरंच शक्य आहे, त्याची मला भीती वाटते. अधर्म झाला तर तिथून कृष्ण हटून द्यायला असलेलं दृश्य असलेलं अदृश्य होईल. जानामि धर्म, असं नको, न चमे प्रवृत्ती, कारण येतो धर्म ततो कृष्ण. त्याचा उलटा अर्थ काय होईल इथे, इथे
येतो अधर्म तर तो अकृष्ण असं न हो. तर भय अभय, कसं भय वाटावी ते सोडून मग बाकी अभय आहे. बंधम मोक्षम च या वेदती, बंधन कशाचं आहे, कशामुळे होतं, कशाने अनुभव होतो, आणि मोक्ष कसा प्राप्त होऊ शकतो. मुक्ती, अबंधन. च या गोष्टींना वेदती म्हणजे समजून घेते, समजते, जिला समजते. बुद्धी ही अशी सा, दॅट पार्थ अर्जुना सात्विकी, अशी बुद्धि अर्जुना सात्विकी बुद्धि असते. हे पार्थ, जो बुद्धि प्रवृत्ति मार्ग और निवृत्ति मार्ग को, कर्तव्य और अकर्तव्य को, भय और अभय को तथा बंधन और मोक्ष को यथार्थ जानती है, वह बुद्धि सात्विकी कही जाती है. तो 31वां श्लोक, राजसी बुद्धि, यया धर्मम अधर्मम च कार्यम च अकार्यमेव च अयथावत प्रजानाति बुद्धि सा पार्थ राजसी. हे पार्थ, मनुष्य जिस बुद्धि के द्वारा अधर्म और अधर्म को तथा कर्तव्य और अकर्तव्य को यथार्थ नहीं जानता, वो बुद्धि राजसी है. क्लॅरिटी नाही आहे, कन्फ्युज्ड आहे किंवा कम्प्लेसंट आहे. जेवढं कळलं तेवढं सफिशियंट वाटलं, ठीक आहे. जनरल जनरल जिथे आहे, स्पेसिफिक नाही आहे. वागण्या बोलण्यामध्ये जनरल बोलणं आहे, जनरल वागणं आहे, जनरल आचार विचार, जनरल व्यवहार आहे. इतरांसोबत, कारण तिथे सेटिंग स्वतःबद्दल जास्ती आहे, तर तिथे क्लॅरिटी कमी येते जेनेरिक जिथे असला. आणि जिथे जेवढी क्लॅरिटी आहे तिथे तेवढी स्पेसिफिक शब्द, स्पेसिफिक बोलणं, स्पेसिफिक व्यवहार, स्पेसिफिक अजेंडा, ती सात्विक आहे, बिकॉज प्रिसाइज आहे, पॉइंटेड आहे. एका कुठल्या तरी पर्टिक्युलर दिशेने वाटचाल सुरू आहे, नुसतं फिरणं नाही सुरू आहे, कुठेतरी जाणं सुरू आहे, ते सात्विक आहे. गोइंग समवेअर, that is sattvic. I'm going is rajasic, and I'm not going anywhere. Somebody take me. तामसिक, मला काहीच करायचं नाही, कोणतरी घेऊन जा म्हणून असं. तर यया, जिथे धर्मम अधर्मम च कार्य च अकार्यम एव च, साधारण माहिती आहे धर्म काय, कसं बरोबर कसं आहे, पण शक्य आहे कधीच नेमकं उलटे होऊ शकते, पक्क नव्हतं माहिती, कारण महत्व नाही दिलं विशेष. साधारण माहिती आहे अधर्म काय आहे, पण अर्ध्या वेळ अधर्म होऊन राहिला, कल्पना नाही, लक्षात नाही, कारण पूर्ण नीट तिथे डेप्थ मध्ये नाही गेलो. तसंच कार्य अकार्य, काय करायला व काय नको करायला, योग्य अयोग्य काय आहे ते. अयथा अवत प्रजानाति, काइंड ऑफ नो, सॉर्ट ऑफ नो, आय थिंक असं. बुद्धिसा पार्थ राजसी. आणि 32वां श्लोक, अधर्मम धर्मम इति या मन्यते तमसावृता, जिथे उलट डोकं आहे, अधर्माला धर्म मानला, अंधाराने आवृत्त आहे. जस अंधार, तमस म्हणजे ऍक्च्युअल शब्दाचा लिटरल अर्थ अंधारच आहे. तमस म्हणजे शब्दशः अर्थ अंधार, अंधकार. जसं अंधारात दोरावर पाय पडला तर एकदम घाबरून पाय घसरला, साप वाटला. साप आहे नाही, पण साप वाटला आहे. दोर आहे, पण दोर नाही. साप नाही, पण साप आहे, असं वाटणं. किंवा काहीतरी चमचम चमचम दिसलं समुद्र किनारी, एकदम लपकून की काहीतरी चांदीचा तुकडा पडला आहे, ते शिंपलं आहे, त्याच्यावर सूर्य चमकून आला आहे. शिंपलं दिसत नाही, चांदी दिसते. चांदी नाही, शिंपलं आहे. जे आहे ते नाही, जे नाही ते आहे. इथे जे उलटे, ज्यांची बडबड सुरू असते, उलटा आचार व्यवहार, उलट, हे दुसऱ्या श्लोकात, दुसऱ्या अध्यायात एक श्लोक आला होता, स्थितप्रज्ञ ची परिभाषा करताना, ग्राउंडेड, अँकर्ड, सॉर्टेड कसे असतात ते विचारता होतं. या निशा सर्वभूतानां यस्याम जागरती संयमी, रात्री झोपतात आणि दिवसा उठतात,
याच्या उलट जे करतील, रात्रभर जागणार, मजबुरीने नाही पण रात्रभर जागणार आणि दिवसा झोपून राहणार, सगळ्या गोष्टी जिथे उलट्या आहेत, धर्मम अधर्ममच्या इतिया मन्यसे तमसा आवृता, दे आर कवर्ड बाय डार्कनेस. आवृत्त होणं म्हणजे, आवरण म्हणजे कवर, ब्लँकेट. ते ब्लँकेट डोक्यावर घेऊन घेतलं आहे आणि अजून झोपायचं आहे म्हणून. जाग आहे, आवाज ऐकू येत आहे, माहिती आहे उजेड झालाय म्हणून, उजेड नको आहे म्हणून ब्लँकेट डोक्यावर घेतला. नाही, हे उलट डोकं चालणं म्हणजे तमस आवृता, अंधाराने स्वतःला आवरण करून घेतलं, आवृत, covered, covering themselves in ignorance. सर्वार्थान विपरीतांश, असं सगळीकडे जे वागण्यामध्ये सर्व अर्थान विपरीतांश, उलट वागण्यामध्ये, बोलण्यामध्ये, आचार विचार जे नको ते हे असत. सर्वार्थान विपरीतांश बुद्धी सा पार्थ तामसी. मी नाही म्हणताय, कृष्ण म्हणताय, तुमचा कृष्ण म्हणताय, मी तर नुसतं पोपटासारखं बोलून वाचून दाखवतोय. हे अर्जुन, जो तमोगुण से घिरी हुई बुद्धि अधर्म को भी यह धर्म है ऐसा मान लेती है, तथा इसी प्रकार अन्य संपूर्ण पदार्थों को भी विपरीत मान लेती है, वह बुद्धि तामसी है. चांगलं झालं त्यात काहीतरी ताबडतोब खुचपट दिसेल, हे असं झालं, उलटा है ना तसं. तर हे झाले बुद्धीचे सात्विक, राजसिक, तामसिक. आता धृती, धैर्य, करेज, ग्रेट, हे तीन प्रकार आहे. फॉर्टिट्यूड. धृत्यायया धारते धारयते मनः प्राणेन्द्रिय क्रियाः योगेन अव्यभिचारिण्या धृतिः सा पार्थ सात्विकी. हे पार्थ, जिस अव्यभिचारिणी धारण शक्ति से मनुष्य ध्यान योग के द्वारा मन, प्राण और इंद्रियों की क्रियाओं को धारण करता है, वह धृति सात्विकी है. धृत्यायया डिटर्मिनेशन जे आहे, जे मनात रेझोल्युशन आहे. निग्रह, धृती म्हणजे निग्रह, पक्क ठरवणं, ठरण्याची हिंमत, ठरण्याची क्षमता आहे की हो, यस, ज्या गोष्टीला म्हटलं. धृत्या यया धारयते, ते ज्याच्यात ज्याने पक्क होऊ शकते, काय, मन, प्राण, इंद्रिय, क्रिया. जे मनाने ठरवलं, जिथे प्राणशक्ती, जसं प्राणायाम किंवा ताकद आपला करेल, किंवा इंद्रियांनी की जे नको बघायला, जे नाही बघणार, जे नाही खाणार, जे नाही ऐकणार, ते जे पक्क ठरवलं, मन, प्राण, इंद्रिय, क्रिया, बस ये नहीं करना, आज से वो हम नहीं, नॉनव्हेज नाही खाणार, सोडलं, स्मोकिंग सोडलं, दारू सोडली, आता नाही पुन्हा, समजा. हे जे म्हटलं नाही, नुसतं तोंडाने बोललं नाही, हे टाइम टेस्टेड असते, हे वेळ लागतो समजायला, लॉंग टर्म, ओव्हर टाइम. 18 वर्षापूर्वी पहिल्यांदा मी एकदा सिगरेट घेतली होती, तो म्हणून त्याच्यानंतर घेतली नाही. समजा ज्यांनी जे काही ठरवलं असेल तर ते सात्विकी, धृती, धैर्य आहे. योगेनाम अव्यभिचारिण्याम, हे योग मार्गाची चा सराव करून, गीतेत सांगितलं जातं योग मार्ग आहे अव्यभिचारण्य, अनकंटॅमिनेटेड, म्हणजे कमिटेड, डिवोटेड, याच्यामध्ये पक्क राहून या मार्गावर, अडल्टरेशन असं की थोडं हे थोडं ते, हाँ गीता पढ़ लेते, कभी कभार पढ़े, हर संडे को पढ़ लेते, कभी 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 नहीं जमता, कधी तो कधी नाही जमता, तो व्यभिचार आहे, अडल्ट्रेशन आहे, कंटॅमिनेशन आहे, प्रॉमिस्क्युअस बिहेवियर, हे सगळे शब्द व्यभिचाराला लागून आहे. तर म्हणजे हे वाईटात गुण, वाईट गुणांमध्ये, वाईट प्रवृत्ती, वाईट सवय, विनाशकारी ज्याला म्हणतो, त्याच्यामध्ये गिनले जातात. व्यभिचार म्हणजे इथे म्हणलं अव्यभिचारिण्या, not like that, uncontaminated, unadulterated, unmixed, pure, not impure. अशा प्रकारे योग मार्गाला कमिटेड राहून जी राहते ती धृती सा पार्थ सात्विकी. That commitment, that devotion, that resolute is sattvic. यया तु धर्म कामार्थान धृत्या धारयते अर्जुन, प्रसंगेन फलाकांक्षी धृति सा पार्थ राजसी.
परंतु हे पृथापुत्र अर्जुन, फल की इच्छा वाले मनुष्य जिस धारण शक्ति के द्वारा अत्यंत आसक्ति से धर्म अर्थ कामों को धारण करते हैं, वह धारण शक्ती राजसी है. खूप पक्क ठरवून करून आल्या, पण पक्क फळाला धरून करून आले. नाही नाही, कसं करून ते मिळालंच पाहिजे आपल्याला, म्हणून खूप ऍडमिशन मिळालीच पाहिजे या कॉलेजमध्ये. खूप अभ्यास, खूप ट्युशन, खूप बाकी सगळं सोडून, खूप पैसा कर्ज काढून, असं तसं, कारण की मिळाली पाहिजे. आणि नाही मिळाली तर आधी तू व्हॉल्यूम लोअर किंवा म्यूट म्हणजे तू हे करते का? मला इकडे ऐकू येतोय. नुसतं लोअर व्हॉल्यूम केली तरी चालेल. तर ती जे मिक्स्ड आहे, इट इज रेझोल्यूट, इट इज आहे पक्का. माझी ते दार बंद करून घेते का, किंवा किंवा व्हॉल्यूम लोअर करून घे. सो फळाच्या इच्छेमुळे आहे, जे पक्क धरून ठेवलं आहे, जे पक्क ठरवलं आहे, ते आहे तर पक्का अधिक आहे, पण फळामुळे. कारण फळ जर तिथून निसटत दिसलं तर सोडून देतो. अरे छोड़ छोड़ो, वो निकल गया, अभी कोई काम क्या मतलब है. अरे जाओ जाओ, ठीक है, ट्राई किया, अब क्या करना है, अपना क्या है, अपने को क्या लेना देना है. असं करून मग अर्धवट सोडून दिलं. आधी खूप पक्के धुवाधार धमाधम, पण जेव्हा लक्षात आलं की हा मे बी आहे ना, मे बी मिळेल, नाही मिळेल, मॅच अर्धी सोडून चालून गेलं, की जे काय तसं तसं, ते राजसी. धर्म अर्थ और कामों को तिन्ही मध्ये, कामनासाठी, धर्माच्या कार्यासाठी, अर्थप्राप्तीसाठी, यया स्वप्नम भयम शोकम विषादम अमिदमेव च न विमुंचति दुर्मेधा धृति सा पार्थ तामसी. हे पार्थ, दुष्ट बुद्धि वाला मनुष्य जिस धारण शक्ति के द्वारा निद्रा, भय, चिंता और दुख को तथा उन्मत्तता को भी नहीं छोड़ता, अर्थात धारण किए रहता है, वह धारण शक्ति तामसी है. खूप नेगेटिव्ह कार्य, जसा रावणाने खूप आपल्या वर्णन येतं, शिवजींची भक्ती केली, 10 तोंड तोडून ठेवलं त्या शिवलिंगासमोर, एकापेक्षा एक, काही कोणाकोणाचं ऐकतो की हात वर करून द्वारावर उभे राहिले, नाही तर उलट झाडाला टांगून घेतलं स्वतःला, आणि 2-2 वर्ष खाली, नाही तर खड्डा खोदून 72 तास त्याच्यामध्ये स्वतःला गाडून घेतलं. असं काहीच्या काही यया स्वप्नम भयम शोकम विषादम इदमेव च. नेगेटिव्ह सेटिंगसाठी त्यांनी खूप पक्का केलाय की समाजाचं नुकसान ज्याने होणार, दुःखाची परिस्थिती निर्माण होणार, खूप काया कष्ट क्लेश विषाद जिथे निर्माण होणार, त्याच्यासाठी जे वापरले जाते, न विमुंचती दुर्मेधा. दुर्मेधा मेधा शक्ती तर आहे, खरेच तर खूप आहे. कंस, रावण हे सगळेच खरे, जसं ते कुंभकर्ण, या सगळ्यांनीच खूप जोरदार, हिरण्यकश्यपू खूप तपश्चर्या करून जे असतात. आता इथे प्रेसिडेंटसाठी उभे असलेले जे असतात, ते केवढे दिवस रात्र करतात. 90 कोर्ट केसेस सुरू आहेत, पण तरी पण कॅम्पेन करणं, तरी पण दिवसाची रात्र, रात्रीचा दिवस करून, कधी न्यूयॉर्कमध्ये, कधी फ्लोरिडामध्ये, कधी लास वेगसमध्ये, एवढ्या हीटमध्ये गोरा माणूस, तरी सुद्धा खूप. पण हे कसं आहे, सगळे उलट्या दिशेने, त्याला तामसी धृती म्हटलं आहे, की नुकसानकारक, अविचारी जिथे आहे तिथे, जिथे नको लावायला तिथे लावलं धैर्य ते. ग्रेट. तर ती तामसी आहे, जे मग आसुरी योनीतले. तो पुन्हा एकदा हिंदीत वाचतं. दुष्ट बुद्धि वाला मनुष्य जिस धारण शक्ति के द्वारा निद्रा, भय, चिंता और दुख और उन्मत्तता को भी नहीं छोड़ता. उन्मत्तता म्हणजे खूप मी पण, मी मी हे करेल, मी ते केलं, असं तसं तसं, त्याच्यात उन्माद झाला. ते काही सोडायला तयार नाही. मग स्वतःच्या भरोश्यावर सगळं करण्याची जे खूप ओव्हर सुरू आहे, अर्थात धारण किए रहता है, वह धारण शक्ति तामसी है. तर हे
सुख तीन प्रकारचे आहे, हे करू आज आणि मग आज थांबू शकतो. सुखम त्विदानि त्रिविधम शृणु मे भरतर्षभ, अभ्यासाद रमते यत्र दुखांतम न निगच्छति। हे भरत श्रेष्ठ अर्जुन, अब तीन प्रकार के सुख को भी तुम मुझसे सुनो। सुखम त्विदानि, त्वि म्हणजे थ्री, तीन प्रकारचे सुखही असतात रे बाबा. त्रिविधम शृणु मे भरतर्षभ, माझ्याकडून शृणु म्हणजे ऐक. त्रिविधम, थ्री कॅटेगरीज. भरत ऋषभ, ऋषभ म्हणजे श्रेष्ठ. म्हणजे जसं बैल असतो, गायींचा कळप असतो खूप, गायींच्या समोर बैल असतो जसा नेणारा, त्याच्यामध्ये फायटिंग स्पिरिट असते, सुरक्षित करण्याचा स्वभाव असतो, प्रोटेक्टिव्ह असतं, त्याला ऋषभ म्हणतात. त्या भारत कुळात जन्मलेला जो ऋषभ आहे, भरतर्षभ म्हणजे अर्जुन जो श्रेष्ठ आहे, जो प्रोटेक्टर आहे या कुळाचा, ज्याच्यापासून पुढे झालंय तसं ना, इतर सगळ्या भावांचे याची वाणी, कृष्णाची वाणी कशी खरी ठरली. अर्जुनाचा पुत्र कोण? अभिमन्यू, सुभद्रेपासून. अभिमन्यूचा पुत्र परीक्षित राजा. इथून पुढे सुरू राहिला त्यांचा कुळ. उत्तरेचा आणि अभिमन्यूचा पुत्र परीक्षित, आणि अभिमन्यू अर्जुन आणि सुभद्रेचा पुत्र. तर त्या कुळाची रक्षा करणारा जो होता, इतरांनाही मुलं होते, अनेक मुलं होते, पण कोणी वाचले नाही. ते अश्वत्थाम्याने युद्धानंतर रात्री येऊन मारून टाकले. भीमाचा पुत्र घटोत्कच युद्धातच वारला. इतर कोणाचेच पुत्र, ते हिडिंबपासून, राक्षसीपासून झालेला, पण इतरांचे कोणाचे युद्धात नव्हते, अभिमन्यू सोडून. अभिमन्यूवर तर सगळ्यांना माहितच आहे, पण अभिमन्यूचा पुत्र पुढे चालला, भरतर्षभ. हे माझ्याकडून ऐक. तो आठवण करून झाला, हा अध्याय संपून राहिला होता, त्याचे निरनिराळे नावं घेऊन, आईच्या नावाने पृथा पुत्र म्हणून, भरतर्षभ म्हणून, इनडायरेक्टली सटल हिंट्स करून त्याला मार्गाला लावून राहिला की अरे तुझ्या पर मतदार आहे ही, तू तेरे माँ का बच्चा आहे, तुझं खोळ, तुझं तू प्रोटेक्टर आहेस. हे ऐक आता, तू लोक लोक होत आहे याला, तुला तामसिक तुला हे करायचे, तुझी बुद्धी मेधाशक्ती की राजसिक की सात्विक. याची राजसिक झाली होती आणि तामसिक झाली होती. नाही पण मग आम्हाला काय मिळेल, असं तर नाही होणार, तसं तर नाही होणार, आम्हाला काही नको आहे, फळ होतं आणि मला नाहीच करायचं आहे, तर एनर्जी आहे, काही नाहीच करायचं, तामसिक झाले ते. म्हणून तो सांगतोय की ना, तसं नाही, सात्विक. अभ्यासात रमते यत्र दुःखांतम न निगच्छति। जिस सुख में साधक मनुष्य भजन, ध्यान और सेवा आदि के अभ्यास से रमण करता है और जिससे दुखों के अंत को प्राप्त हो जाते हैं, अभ्यासाद रमते। अभ्यास इथं कोणते अभ्यास शब्द बरेच आहे तो गीतेमध्ये. अभ्यास न तू कोणते प्रॅक्टिस, जो लागून राहतो कॉन्स्टंटली, ट्राईंग, रमण करून, आवडीने. जबरदस्ती कोणी नाही करत आहे, झक मारून करावं लागतं म्हणून नाही, शिक्षा होईल म्हणून नाही, भीती वाटते म्हणून नाही, आवडीने रमण. अभ्यासाद रमते यत्र, ज्याची जिथे दुःखांतम च निगच्छति, असा अभ्यास ज्याने पुढे दुःखाचा अंत होतो. The one who is able to see की याच्यातूनच माझा मार्ग आहे, दुःख निवृत्तीचा, सुख प्राप्तीचा मार्ग. निगच्छति, असं सुख जे आहे, यत्तद अग्रे विषमिव परिणामे अमृतोपमं तत्सुखम सात्विकम प्रोक्तम आत्मबुद्धी प्रसादजम. यत्तद अग्रे, अग्र म्हणजे समोर, पहिले. मागे सांगितलं तुम्ही, अग्रवाल ज्यांचं नाव असतं, अग्रवाल म्हणजे आगे वाले, सामने वाले, प्रमुख, मेन, the good ones, the better one, the best, अग्रवाल. तर यत अग्रे, कुशाग्र बुद्धी आपण मराठी म्हणतात. कुश म्हणजे गवत, अग्र म्हणजे टोक, शार्प इंटलेक्ट ज्याला म्हणतो, शार्प ॲज अ टॅट, कुशाग्र बुद्धी म्हणजे. जिथे जिथे अग्र शब्द येतो, अग्रेसर, संघात जायचं, शाखेत जायचं, तर अग्रेसर समोर जो बसला लाईनमध्ये, जो लीड करतो, लीडर. तर इथे काय, यत यत तद अग्रे,
जेव्हा ज्याची समोर प्रायोरिटी विषमिवा, सुरुवातीला खराब वाटतंय, दुःख म्हणजे त्या प्रॅक्टिसमध्ये कष्ट होतात, हे सात्विकतेचं वर्णन करतोय. सात्विक सुख सुरुवातीला बोर होते, सुरुवातीला अजिबात फ्रस्ट्रेटिंग होते, सुरुवातीला अजिबातच करायची इच्छा नाही होत. अरे यार नको, माहित आहे हे करणं आवश्यक आहे. सॅलड नाही खायचं आहे, सलरी नाही खायची आहे, नाही बस माहिती आहे त्याच्यातून चांगलं आहे. फळं इतके फळं, याचं असं नाही मला बोर होते ना, जाऊ दे ना आजचे दिवस सुट्टी. का? कारण की बोर चांगलं नाही वाटत आहे, नेगेटिव्ह वाटतंय सुरुवातीला. नाही एक्सरसाइज करायची आहे, बोर होते, कष्ट होतात, दुखते, नाही जायचं आहे, नाही फोन करायचा आहे, त्यांना करायला हवं का पण नाही जस्ट असं. पण याच्या उलट जर हो आय नो बोर होते, पण धावून घेईल किंवा खाऊन घेईल किंवा फोन करून घेईल किंवा ते काम करून घेईल. आय नो उठायला जीवावर येऊन राहिला, आय नो थंडी अजून झोपायची इच्छा होते, पण जी उठून जाईल तरी आंघोळ, आता काही एवढ्या थंडीमध्ये आंघोळ करणं जीवावर येतं तरी जी आंघोळ करून घेईल. अजून एवढे काम आहे त्याच्यामध्ये, आता कुठे जॉब करत बसेल पण ती तरी जॉब करून घेईल. अशी जी आहे, म्हणजे तुमचं वर्णन कृष्ण कुणाला आता यावेळी इथे माधी तुलाही म्हणतोय मी, यत्तदग्रे विषमिव परिणामे अमृतमं. पण मग तेच अमृतात कन्वर्ट होतं. उदिसाला अवेश दिसतं, तोच आंबा एकदम तुरट असतो कच्चा असताना, तुरट आहे, आंबट आहे. तोच आंबा केवढा रसाळ आणि पिकलेला गोड होतो. सुरुवातीला आपण त्याला जर राहू दिलं, उन्हात तापू दिलं, झाडावर लटकू दिलं, त्याला तपस्या करू दिली, सहन करू दिलं, थंडा वारा, ऊन, गरम, पाऊस, गारा जे काय असेल तिथे टिकून राहिला, तर तोच कडवट, तुरट, खारट, आंबट आंबा गोड रसाळ म्हणून ईश्वराला नैवेद्याच्या योग्य होतो प्रभूच्या. तर यत्तदग्रे विषमिव परिणामे अमृतम. परिणाम म्हणजे शेवटी मात्र ते गोड, स्वीट. तब्येत ठीक झाली, वजन कमी झालं, शुगर लेवल कमी झाली, चेहऱ्यावर तेज दिसते आहे, एनर्जी दिसते आहे, बुद्धी कुशाग्र झाली आहे, मन शांत राहते आहे, स्वभाव गोड झाला आहे, इतका लोकांबद्दल विषाद नाही होत आहे, समतेमध्ये स्थित आहे. हे सगळं अमृत जे आहे हे नंतर मिळालं. हे नंतर मिळालं, पण आधी खूप त्याच्यासाठी खड्डे खोदायला लागले. असं जे सुख आहे, यत्तद अग्रे विषम, सुरुवातीला विष, परिणामे अमृतम. मात्र त्याचं consequence is good. It is very hard in the beginning, but the consequence is really good and sweet. Tad sukham सात्विकम. That joy, तो आनंद सात्विक आहे, प्रोक्तम असं म्हटलं जातं. असं कोणाच असतं? आत्मबुद्धी प्रसादजम. तो जॉय आतून स्वतःला मिळतो. दिसणार बाहेरच्यांना नाही कळणार की कशासाठी, कशाला उठतात आहे, कशाला एवढ्या थंड्या पाण्याने आंघोळ करून आहे, कशाला एवढं घामाघूम झालं तरी टिकून आलं, गरज काय आहे? सांगितलं कोणी एवढ्या माळा करण्याचा, इतके वेळा जाण्याचं, असं करण्याचं? वाय बाहेर काय? बस पता है, अंदर का पता है. आत्मबुद्धी प्रसाद, स्वतःच्या बुद्धीत प्रसिद्ध होते, प्रसन्न होते. ब्लेसिंग, युअर ओन ब्लेसिंग तो म्हणतोय. दॅट्स अ ब्लेसिंग यू गिव्ह टू युअर सेल्फ. आत्मबुद्धी प्रसादजम. when you bless yourself. हा फादर्स डेचा गुच्छा मादीने असं काय करून लावून दिलं. ओके. जो ऐसा सुख है वह आरंभ काल में यद्यपि विष के तुल्य प्रतीत होता है, परंतु परिणाम में अमृत के तुल्य है. इसलिए वह परमात्मा विषयक बुद्धि के प्रसाद से उत्पन्न होने वाला सुख, इंटरनल जॉय, नॉट एक्सटर्नल स्टिमुलाई, दैट इज सात्विक सुख. पुढचं राजसिक काय आहे? विषयेंद्रिय संयोगाद्यत्यदग्रे अमृतोपमम परिणामे विषमिव तत्सुखम राजसं स्मृतम.
जो सुख विषय और इंद्रियों के संयोग से होता है वह पहले भोग काल में अमृत के तुल्य प्रतीत होने पर भी परिणाम में विष के तुल्य है, इसलिए वह सुख राजस कहा गया है. अच्छा, उलट जे आहे की सुरुवातीला खूप गोड वाटते, छान वाटते, पहिले पहिले सगळे डिझर्ट खाऊन घ्या. लेट्स स्टार्ट विथ डिझर्ट. अजून भूक आहे, त्याच्यामुळे डिझर्ट खाल्लं, छान वाटलं, की नाही अनदर वन, किंवा वगैरे त्यावर की ठीक आहे देऊन द्या, अजून एक देऊन द्या. वाय? बिकॉज छान लागतंय. नुसतं शुगरनी आणि त्यांनी पोट भरून घेतलं. अच्छा, नाव इट्स टाइम फॉर द सूप सॅलड. नाही, पोट भरलं, आता ते नको. का बरं नाही, चांगलं चांगलं खाऊन घेतलं आधी जसं. सो एक्सटर्नल स्टिम्युलाय, बाहेरच्या गोष्टी मन सुख जे मानून घेतलं, पटपट वेळ निभावून घेतली, घेऊन घेतलं विकत तेवढं पटकन, चांगला जे आवडते आता समोरचा. चाललो गेलो तिथे जायचं होतं, तो बघून घेतला तो सिनेमा, तर छान त्यावेळी तो वेळ मस्त कटतोय. एकदम ताबडतोब इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन जिथे आहे ते राजसिक सुख म्हटलं आहे. पण त्याचा एंड मात्र फ्रस्ट्रेटेड होता. ठीक आहे, 3 घंटे पाहिला, पण एवढं काही, आय वॉज जस्ट लाईक, व्हॉट्स द पॉइंट, व्हॉट वॉज द पॉइंट. मग एकमेकाशी बोलतो किंवा मनात विचार करतो, तसंही काहीतरी कोणीतरी मेळप केलं तर, अरे यार एवढं खाऊन नव्हतं घ्या, म्हणजे बहुत ज्यादा खा लिया आज. किती ऐकतो आपण, आज खूप जास्ती जेवण झालं. अरे बापरे, आज किती उशिरा उठणं झालं, ओ माय गॉड. अरे वारं म्हणून काय झालं, 10 साडे 10 होऊन गेले, गीतायोगी होऊन गेला. किती 3 वर्ष झाले अजून तर गीतायोग सोडून. ते काय की संध्याकाळची, रात्री केवढं, अरे 12 वाजून गेले रात्रीचे, बापरे, उद्या सकाळी उठायचं आहे ना. त्यावेळी खूप मजा वाटली, मस्त अजून खूप. आणि आता अरे यार, ओह गॉड, ओ नो, शूट. तेव्हा अक्कल कुठे गेली होती, विचार नाही केला. विचार होता पण समोर नाही येऊ दिला, मागे मागे राहू दिला, कंट्रोलमध्ये. त्याचं रूपांतर विषात झालं, त्याचं अमृताचं रूपांतर. असंच ही समजा आंब्याच्या झाडाला एकदम रसाळ आंबा लागला पहिल्याच दिवशी, पूर्ण फुल्ली रेडी राईप. आणि मग त्याचं कधी असं उलट व्हावं की पडून मग नंतर कैरी तुरट खारट असं जर झालं की सुरुवातीला गोड होता पण नंतर तो, तर तसं राजसिक. विषय इंद्रिय संयोगात, सब्जेक्ट्स अँड ऑब्जेक्टच्या मिक्स मध्ये, अग्रे अमृतोपमम, जे सुरुवातीला गोड वाटतं, हाऊ स्वीट, ते लाईक थोडे पाहिला थोडे गेले, सो स्वीट, सो गुड, इट फील सो गुड, इट फील सो राईट. मग त्याला चिपकून राहा, कसं वाटतं ते. परिणामे विषम, अग्रे अमृतम परिणामे विषम, सात्विकच्या वेळेला उलट होतं. अग्रे विषम परिणामे अमृतम, तत्सुखम राजसम स्मृतम. स्मृतम म्हणजे रिमेंबर, नो दॅट टू बी राजसिक सुख. आणि आजचा शेवटचा श्लोक, यदग्रे चानुबंधे च सुखम मोहनमात्मनः निद्रा आलस्य प्रमादोत्थम तत्ताम समुदायतम. जो सुख भोग काल में और परिणाम में भी आत्मा को मोहित करने वाला है, वह निद्रा आलस्य और प्रमाद से उत्पन्न सुख तामस कहा गया है. असं सुख जे सुरुवातीलाही नुकसान करते, नंतरही नुकसान करते. याचे उदाहरण काय दिले आहे? निद्रा आलस्य प्रमाद, खूप पूर्ण झोपून राहणं, ओव्हर स्लीपिंग. तसंही शरीरासाठी झोपत असतानाही इट्स नॉट गुड फॉर अस. जास्ती झोप झालेली, शरीर आळशी होणं, जसं फॅट होणं, जे काय. आणि नंतरही उठल्यावरही नुकसान, कारण की वेळ नाही राहिला, फ्रस्ट्रेटेड वाटलं, किंवा खूप ढिलं ढालं वाटणं, एनर्जी नाही राहणं, डिहायड्रेटेड वाटणं, जसं, किंवा खूप, हे कुठल्याही प्रकारचे तुम्ही समजून घेऊ शकता. ते यद अग्रे च अनुबंधे च, इन द बिगिनिंग अँड ॲज द फॉलोअप, सुखम मोहनम आत्मनः, मोहाद्वारे झालाय. बुद्धी म्हणजे बुद्धी भ्रामित झाली, कारण एकदमच हॅल्युसिनेटिंग जे आहे, हॅल्युसिनेशनचं जे आहे, स्वतःला इंजेक्शन टोचून घेतात ड्रग्सचे वगैरे, ते तेव्हाही दुःख, तेव्हाही त्रास, आणि नंतर त्याची नशा उतरल्यावरही ते दारू पिताना इतकं घाणेरडं चव, घाणेरडा वास, काहीतरी स्मोकिंग करताना काही नुसतं कार्बन भरताना माहिती आहे, लक्षात येते, खोकलत खोकलत, खूप खोकलत खोकलत, सिगरेट पिणं लक्षात येऊन आलंय. पण आणि नंतरही पण त्याच्यात सुख वाटणं, अशी उलट डोकं चालणं, त्याला मोह म्हटलं. मोह म्हणजे उलटा,
उलट ज्ञान. जे नाही आहे ते आहे वाटणार, जे आहे ते नाही वाटणार. माझा मुलगा नाही आहे पण माझा मुलगा वाटतोय, तो मोह. माझा नाही आहे पण माझा वाटतोय. आणि देव माझा आहे, माझा नाही आहे वाटतंय, दूर आहे वाटतंय, केव्हा तरी मिळेल वाटतंय, कुठेतरी मिळेल, काहीतरी करावं लागेल. जेव्हा खूप प्रार्थना करेन, जेव्हा तो खूप प्रसन्न होईल, जेव्हा खूप पेढे वाटेन, जेव्हा काहीतरी खूप तपस्या करेन, खूप माळा करेल, खूप काहीतरी करेल, पेढा करून तेव्हा मिळेल असं वाटतं. कारण आत्ता माझा नाही. मिळेल तो जो आता नाही आहे. आता आहे तर मिळेल कसं? मिळालाच आहे. देव मिळेल, देव पावला, देव पावले, वो मर गए देव, भगवान मिल गया उनको, तुम्ही मारावं लागेल. कारण आत्ता नाही आहे. म्हणून मिळेल वाटावं लागतं, म्हणून कष्ट करावं लागतं, त्या म्हणून मेहनत करावी लागते. हे उलट ज्ञान आहे. तो आत्ता आहे पण आत्ता नाही आहे वाटत आहे. आणि माझा मुलगा माझा नाही आहे, कधी नव्हता, ठेवायला दिला होता काही दिवस, खाऊ पिऊ घाल, निघून जाते त्याच्या यात्रेने. पण माझा 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 वाटतो आहे. जे आहे ते नाही, जे नाही आहे ते आहे, हे मोह. म्हणजे इथे तामसिक सुखाचं म्हटलंय की उलट वाटणं. आत्ताही दुःख होणार, नंतरही दुःख होणार, पण ते सुखाला, त्या दुःखाच्या व्यवस्थेला सुख वाटून घेणं हे निद्रा, आलस्य, आळस, प्रमाद, हे थॉटलेस, केअरलेस विचार केलेल्या गोष्टी. तद तामस समुदाहृतम. समुदाहृतम म्हणजे हे दिस कॅटेगरी, दिस कलेक्शन, these types. समुदाहृतम म्हणजे these types fall under the category of तामसिक सुख. अपने सात्विक, राजसिक, तामसिक सुखही केले. त्या पुढच्या सुरू केलं त्या मी फक्त 40वा श्लोक वाचून त्याचा अर्थ वाचून दाखवतो, सो दॅट आपण मग तिथून सुरुवात करू. न तदस्ति पृथिव्यां वा दिवि देवेषु वा पुनः सत्वं प्रकृतिजैर्मुक्तेर यदभिस्त्रा त्रिभिर्गुणैः. पृथ्वी में महत्वाचा पॉइंट आहे, म्हणून हा सोडायचा नव्हता आज मला. आता हे बरोबर 1 मिनिट राहिला, तेवढा वाचतो, 2 मिनिटं एक्स्ट्रा झालं ते चालेल. की व्हेरी 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 इम्पॉर्टंट पॉइंट. 5व्या म्हटलं. आता जो श्लोक आहे तो, पृथ्वी में या आकाश में, ये कृष्णाचे वचन, अथवा देवताओं में भी, अथवा इनके सिवा अन्य कहीं भी, हम्म, ऐसा कुछ नहीं है जो प्रकृति से उत्पन्न इन 3 गुणों से रहित है. Never ever forget that. Always remember that. असं कोणी नाही आहे, कुठे नाही आहे, कधीच नाही आहे ज्याच्यामध्ये 3ही गुण नाही आहेत. अरे हे नुसतं केवढे सात्विक आहे, ओ माय गॉड. शुद्ध सात्विक. शुद्ध सात्विक फक्त परमेश्वर असतो. हाड मास रक्त वाहणाऱ्या शरीराला तामसिकनी लथपथ भरलेलं बॅग आहे. तर जोपर्यंत तिथे शरीर बुद्धी आहे, जोपर्यंत ते शरीर सोबत काही ना काही, कुठे ना कुठे आयडेंटिटी, थोडं काही खाणं सुरू आहे, काही श्वास घेणं सुरू आहे, पाण्याचा एक थेंब पिणं सुरू आहे, पाय दुखतात म्हणून बसणं सुरू आहे, किंवा कोणाला ऐकू जावं म्हणून जोरात बोलणं सुरू आहे, हे सगळे शरीराच्या तादात्म्याचे लक्षण आहे. जरी इनडायरेक्टली असले तरी ते असं आजपर्यंत शक्य झालं नाही कोणी की फक्त वाईट होता. रावण, कंस, दुर्योधन, कोणीच वाईटच वाईट आणि भरलेला बिलकुल शकुनी. त्याच्या मनात आस्था होती, बहिणीसाठी प्रेम होता, त्यामुळे भाच्यावर बद्दल मोह झाला होता. तसंच इथे की न तद अस्ति पृथिव्या, पृथ्वीमध्ये आजपर्यंत नाही, वा दिवी, वा जिथे कुठे दिसू पाहू शकशील तिथे, अथवा देवेशु वा, देवलोकात, स्वर्गातही, वा पुन्हा पुन्हा बघून गेलं, सत्वम प्रकृती जैर मुक्तम, इफ इट एक्झिस्ट नेचर मध्ये, सत्वम प्रकृती जैर, जैर म्हणजे जन्म, इफ इट हॅज बीन क्रिएटेड, अमुक्त, यदभी स्यात् त्रिभिर्गुणैः. या 3 गुणांपासून मुक्त नाही आहे कोणीच. 3 गुण सगळ्यांना. त्याच्यामुळे खूप नको कोणावर भिडून झाला, किंवा खूप नको स्वतःला काही समजायला, स्वतःला खूपच वाईट नको समजू, खूप चांगलंही नको समजू, सगळ्यांमध्ये सगळं आहे. पृथ्वी में या आकाश में अथवा देवताओं में तथा इनके सिवा और कहीं भी वह ऐसा कोई भी सत्व नहीं है जो प्रकृति से उत्पन्न इन 3 गुणों से रहित हो. जय श्री कृष्ण. तर पुढच्या 41व्या श्लोकापासून सुरू करू. व्हेरी गुड.
सेक्शन ऑल्सो पुढचाही. मी ते रेकॉर्डिंग थांबवतो. आपण आजचा लेसन गो ओव्हर आणि मग विराम देऊ.